प्रिय विद्यार्थ्यांनो, आजच्या या ध्यान साधनेत आपले स्वागत आहे. ही ध्यान साधना तुम्हाला अभ्यास करताना मन एकाग्र करण्यास मदत करणार आहे. ही ध्यान साधना तुम्हाला अभ्यास करताना मन एकाग्र करण्यासाठी मदत करणार आहे. आधी एका शांत ठिकाणी बसायचे आहे. पायाखाली आसन घ्यायचे आहे. चष्मा काढून टाकायचा आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. डोळे हलके बंद करा आणि संपूर्ण शरीर शिथिल सोडायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. आता संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. आता संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर केंद्रित करायचे आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्यासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्यासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचं दुःख, निराशा आणि असमाधान कायमस्वरूपी घेऊन जात आहे. जाणारा प्रत्येक श्वास तुमचं दुःख, निराशा आणि असमाधान कायमस्वरूपी घेऊन जात आहे. कायमस्वरूपी घेऊन जात आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शिथिल आणि शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे शिथिल, शांत आणि स्थिर होत आहे. मन शांत होत आहे. मन शांत होत आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचे आहे. संपूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करायचे आहे. डीप ब्रीथ इन अँड डीप ब्रीथ आउट. डीप ब्रीथ इन अँड डीप ब्रीथ आउट. डीप ब्रीथ इन and deep breathe out. आता विचार करायचा आहे, अभ्यास करताना तुमचं मन लागत नाही का? परीक्षा जवळ आल्याने तुम्हाला भीती वाटते का? परीक्षेच्या वेळी अभ्यास केलेलं आठवत नाही का? आई वडील ओरडतात म्हणूनच तुम्ही अभ्यास करतात का? अभ्यास करण्यासाठी तुमच्यावर कोणी जबरदस्ती करते आहे का? रोजच्या या ध्यान साधनेत तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. आजच्या या ध्यान साधनेत तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. अभ्यास करताना मन शांत आणि स्थिर कसं ठेवायचं,
याची जाणीव आज तुम्हाला होणार आहे. अभ्यास करताना मन शांत आणि स्थिर कसं ठेवायचं याची जाणीव तुम्हाला होणार आहे. आता बघा, विचार करा, अभ्यास हा तुमचा मित्र आहे. अभ्यास हा तुमचा मित्र आहे. तो तुमच्या भविष्याचं सुंदर चित्र तयार करतो आहे. तो तुमच्या भविष्याचं सुंदर चित्र तयार करतो आहे. अभ्यासाची गोडी हळूहळू तुमच्यात निर्माण होईल. अभ्यासाची गोडी हळूहळू तुमच्यात निर्माण होईल. आता हळूहळू तुमचं मन एकाग्र होईल. अभ्यासाची गोडी वाढेल आणि तुम्ही आत्मविश्वासाने पुढे जाल. आजच्या या ध्यानामुळे अभ्यास हा एक नको वाटणारा विषय आता आवडीचा विषय वाटू लागणार आहे. आजच्या या ध्यानामुळे अभ्यास हा एक नको वाटणारा विषय आवडीचा विषय वाटू लागणार आहे. चेहऱ्यावर एक गोड हास्य ठेवायचे आहे. चेहऱ्यावर एक गोड हास्य ठेवायचे आहे. स्वतःशी सकारात्मकता जोडायची आहे. स्वतःशी सकारात्मकता जोडायची आहे. मनात असा विश्वास ठेवा की आजपासून तुमचं मन शांत, एकाग्र आणि सकारात्मक होत आहे. आजपासून तुमचं मन शांत, एकाग्र आणि सकारात्मक होत आहे. तुमचं यश तुमच्या मेहनतीसोबतच या ध्यान साधनेतून येणाऱ्या ऊर्जेवरही आधारित आहे. तुमचं यश तुमच्या मेहनतीसोबतच या ध्यान साधनेतून येणाऱ्या ऊर्जेवरही आधारित आहे. ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा मी ग्रहण करत आहे. ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा मी ग्रहण करत आहे. ब्रह्मांडातून योग्य दिशेने, योग्य मार्गाने सकारात्मक ऊर्जा माझ्याकडे येत आहे. ब्रह्मांडातून योग्य दिशेने, योग्य मार्गाने सकारात्मक ऊर्जा माझ्याकडे येत आहे. माझा क्राउन चक्रातून सुवर्ण प्रकाश संपूर्ण शरीरात पसरत आहे. हा सुवर्ण प्रकाश मला ऊर्जावान, सकारात्मक आणि स्थिर बनवत आहे. दिव्य ब्रह्मांडीय शक्ती तुमच्या बरोबर आहे. मी आता माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ही दिव्य ऊर्जा अनुभवत आहे. मी आता माझ्या संपूर्ण शरीरामध्ये ही दिव्य ऊर्जा अनुभवत आहे. आता बघा, मला स्वतःला खात्री आहे की मला स्वतःला खात्री आहे की मी जेव्हा अभ्यासाला बसेल तेव्हा माझं मन एकाग्र होणार आहे. मी जेव्हा अभ्यासाला बसेल तेव्हा माझं मन लगेच एकाग्र होणार आहे. मी वाचलेले आणि शिकलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्या अंतर्मनात आणि स्मृतीत कायमस्वरूपी राहणार आहे. मी वाचलेले आणि शिकलेल्या प्रत्येक गोष्टी माझ्या अंतर्मनात आणि स्मृतीत कायमस्वरूपी राहणार आहे. मी जे काही वाचणार आहे ते माझ्या लक्षात राहणार आहे. मी केलेला सर्व अभ्यास छान झालेला आहे, योग्य झालेला आहे. तो मला योग्य वेळी आठवणार आहे. मी जे शेड्यूल आखलेलं आहे त्याप्रमाणे मी अभ्यास करणार आहे. मी ज्या विषयाचा अभ्यास करणार आहे, जे विषय वाचणार आहे, जे प्रॅक्टिकल करणार आहे ते सर्व माझ्या लक्षात राहणार आहे. जे गोल मी ठरवलेले आहे ते मी साध्य करणार आहे. जे गोल मी ठरवलेले आहे ते मी साध्य करणार आहे. जे ध्येय मी ठरवलेले आहे
ते मी सहजतेने साध्य करणार आहे. मी आनंदाने अभ्यास करणार आहे. मी आनंदाने अभ्यास करणार आहे. मी ठरवलेले माझे ध्येय सहज आणि आनंदाने पूर्ण करणार आहे. मी ठरवलेले माझे ध्येय सहज आणि आनंदाने पूर्ण करणार आहे. जेव्हा जेव्हा मी अभ्यासाला बसते तेव्हा तेव्हा माझे मन लगेच एकाग्र होणार आहे. मी जो काही अभ्यास करते तो अंतर्मनातून करणार आहे. मी जो काही अभ्यास करते तो अंतर्मनातून करणार आहे. माझे करिअर मी छान घडवणार आहे. माझे करिअर मी छान घडवणार आहे. माझे नावलौकिक मी असे करून दाखवणार आहे. माझे नावलौकिक मी खूप मोठे करून दाखवणार आहे. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरून गेलेले आहे. मी आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने भरून गेलेले आहे. माझा अभ्यास हा केवळ वेळ घालवण्यासाठी नाही तर माझं भविष्य घडविण्यासाठी आहे. मी जो अभ्यास करेल तो आनंदाने करेल. आई बाबाच म्हणताय म्हणून मी अभ्यास करणार नाही. मी रोजच्या रोज ठरवलेला अभ्यास करणार आहे. मी वेळेवर अभ्यास पूर्ण करणार आहे. मी वेळेवर अभ्यास पूर्ण करणार आहे. मी अभ्यास करताना माझ्या आत्म्याशी जोडले जाते. त्यामुळे अभ्यास करणं मला आनंददायी वाटते आहे. मी आई-वडिलांसाठी नव्हे तर स्वतःच्या यशासाठी अभ्यास करणार आहे. मी आई-वडिलांसाठी नव्हे तर स्वतःच्या यशासाठी अभ्यास करणार आहे. मी घरातल्यांना सर्वांना सुंदर पद्धतीने पास होऊन दाखवणार आहे. मी घरातल्यांना सर्वांना सुंदर पद्धतीने पास होऊन दाखवणार आहे. मी केलेला अभ्यास परीक्षेत सहज मला आठवणार आहे. पेपर लिहिताना मला कोणतीही भीती वाटणार नाही आहे. पेपर लिहिताना मला कोणतीही भीती वाटणार नाही आहे. माझा आत्मविश्वास हा आता प्रबळ झालेला आहे. माझा आत्मविश्वास हा आता प्रबळ झालेला आहे. मी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार माझा अभ्यास पूर्ण करणार आहे. मी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार माझा अभ्यास पूर्ण करणार आहे. मी कोणत्याही गोष्टीला टाळणार नाही. उलट मी प्रत्येक विषयाची प्रेमाने जोडली जाणार आहे. उलट मी प्रत्येक विषयाशी प्रेमाने जोडली जाणार आहे. माझं करिअर उज्ज्वल आहे आणि ते मी आनंदाने घडवणार आहे. मी जे अभ्यासाचे मॅनेजमेंट केलेली आहे ते मी पूर्ण करणार आहे. जी मी अभ्यासाची मॅनेजमेंट केलेली आहे ती मी पूर्ण करणार आहे. मी चांगल्या मार्कांनी पासच होऊन दाखवणार आहे. मी चांगल्या मार्कांनी पासच होऊन दाखवणार आहे. माझं मन शांत आणि स्थिर आहे. मी आनंदाने उत्साहाने अभ्यासाला बसणार आहे. मी रोजचा अभ्यास वेळेवर पूर्ण करणार आहे. मी अभ्यासासोबत आत्मविश्वास आणि सकारात्मकता माझ्या आयुष्याचा भाग बनणार आहे. आता स्वतःशी ठामपणे असा विचार करायचा आहे. आता स्वतःशी ठामपणे असा विचार करायचा आहे. मला आता आई-वडिलांनी सांगण्याची गरजच पडणार नाही. मला आता आई-वडिलांनी सांगायची गरजच पडणार नाही. कारण मी स्वतःसाठी अभ्यास करणार आहे. कारण मी स्वतःसाठी अभ्यास करणार आहे. मी परीक्षेत उत्कृष्ट मार्कांनी यशस्वी होऊन माझं नाव कुटुंबासाठी अभिमानाचं करून दाखवणार आहे. मी परीक्षेत उत्कृष्ट मार्कांनी यशस्वी होऊन
माझं नाव कुटुंबासाठी अभिमानाचं ठरवणार आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला नक्कीच मिळणार आहे. माझ्या मेहनतीचं फळ मला नक्कीच मिळणार आहे. कारण मी आता योग्य दिशेने प्रयत्नशील आहे. कारण मी आता योग्य दिशेने प्रयत्नशील आहे. माझ्या परीक्षेत मी उत्तम मार्कांची कामगिरी करणार आहे. माझ्या परीक्षेत मी उत्तम कामगिरी करेन. माझं भविष्य उज्ज्वल आहे आणि त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आणि त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. आता या संपूर्ण प्रकाशाने तुमचं शरीर, मन आणि आत्मा पूर्णपणे भरून गेलेली आहे. माझ्या सर्व वह्या पुस्तकांना धन्यवाद म्हणायचे आहे. माझ्या सर्व ईश्वर गुरूंना धन्यवाद म्हणायचे आहे. सरस्वती मातेला धन्यवाद म्हणायचा आहे. सरस्वती माता माझ्यावर प्रसन्न झालेली आहे. सरस्वती मातेला धन्यवाद म्हणायचे आहे. सरस्वती माता माझ्यावर प्रसन्न झालेली आहे. मी अभ्यास करताना सरस्वती माता माझ्याकडून सर्व पूर्णपणे पूर्ण करून घेणार आहे. मी चांगल्या मार्क्सनी पास झालेली आहे. मी चांगल्या मार्कांनी पास झालेली आहे. मी अभ्यास करताना सरस्वतीची माता कृपा अनुभवत आहे. मी अभ्यास करताना सरस्वती मातेची कृपा अनुभवत आहे. माझी चंचल वृत्ती आता पूर्णपणे कमी झालेली आहे. माझी चंचल वृत्ती आता पूर्णपणे कमी झालेली आहे. सरस्वती मातेचा जप करून तुम्ही तुमच्या अभ्यासाला प्रेरित करू शकता. प्रेरित व्हायचे आहे. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभी दैव सदा वंदिता, सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाढ्यापहा. आता डोळे बंद ठेवून विचार करायचा आहे. तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगल्या मार्क्सनी यशस्वी झालेले आहात. तुमच्या घरातल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य, आनंद आहे. तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगल्या मार्क्सनी यशस्वी झालेले आहात. तुमच्या घरातल्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य, आनंद आहे. तुमचे आई वडील खूप आनंदी झालेले आहेत. तुमचे आई वडील खूप आनंदी झालेले आहेत. आई वडिलांना तुमचं यश बघून अभिमान वाटतो आहे. आई वडिलांना तुमचं यश बघून अभिमान वाटतो आहे. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहे. त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येत आहे. घरात प्रत्येक जण तुमचं कौतुक करत आहे. घरात प्रत्येक जण तुमचं कौतुक करत आहे. तुमचं यश साजरं करण्यासाठी आनंदाचं वातावरण आहे. तुमचं यश साजरं करण्यासाठी आनंदाचं वातावरण आहे. सगळीकडे तुमच्या यशामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुमच्या यशामुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होणार आहे. तुम्हाला आता असं वाटतं आहे की तुमच्या ध्येयाकडे एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहात. तुम्हाला आता असं वाटतं आहे
की तुम्ही तुमच्या ध्येयाकडे एक महत्त्वाचं पाऊल टाकत आहात. तुमच्या गुरुजनांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमच्या गुरुजनांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. तुमचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची गोडी तुम्हाला यशाकडे नेणार आहे. तुमचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची गोडी तुम्हाला यशाकडे नेणार आहे. आता तुम्ही स्वतःला सांगायचे आहे, मी यशस्वी आहे. माझं मन शांत आहे, स्थिर आहे आणि सकारात्मक आहे. मी माझं ध्येय निश्चितपणे साध्य करेन. आई वडिलांचा अभिमान होईल असा मी अभ्यास करून यश मिळवून दाखवेन. मी यशस्वी आहे. माझं मन शांत आणि स्थिर आहे, सकारात्मक आहे. मी माझं ध्येय निश्चितपणे साध्य करेन. आई वडिलांचा अभिमान होईल असा मी अभ्यास करून यश मिळवून दाखवेन. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत आणि अलगद आपल्या चेहऱ्यावर ठेवायचे आहे. हाताच्या अंधारातच डोळे उघडायचे आहे. रिलॅक्स. सर्वांनी पाणी पिऊन घ्यायचे आहे.